नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर। लोकसभा 2024चे निकाल लागले। ते निकाल अतिशय धक्कादायक आपल्याला पाहायला मिळाले। अनेक ठिकाणी जे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार उभे राहिलेले होते, परंतु यावेळी जे 2019 पेक्षा वंचित बहुजन आघाडीला खूप कमी मते मिळाली, ज्यामुळे या गोष्टीची सर्वच ठिकाणी चर्चा होताना आपल्याला दिसते। गेल्या वर्षी वंचित बहुजन आघाडीच्या अनेक उमेदवार लाखापेक्षा जास्त मते घेतली होती, परंतु यावेळेस अनेक उमेदवारांनी जे आहे 30चा आकडा देखील गाठणं खूप कठीण गेलेलं आहे। तर असं नेमकं काय घडलंय जेणेकरून वंचित बहुजन आघाडीला इतके कमी मते मिळाली? परंतु वंचित बहुजन आघाडीचे असे देखील काही उमेदवार होते की त्यांची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि त्यांच्या लोकसभा मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात हवा होती आणि ते नक्कीच निवडून येतील असं अनेक दिग्गज नेत्यांकडनं आणि दिग्गज राजकीय जे लोक आहेत त्यांच्याकडनं सांगण्यात येत होतं। त्यामध्ये जे आहे औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगरचं सीट, त्यानंतर शिर्डी आणि त्यासोबत पुण्याची ही 3 सीटे बोलली जात होती, परंतु या ठिकाणी ज्या उमेदवारांना खूप कमी मते आपल्याला पाहायला मिळालीत। गेल्या वर्षी 2019 मध्ये MIM आणि वंचित बहुजन आघाडीची युती होती आणि त्यामध्ये जे आहे छत्रपती संभाजीनगरमधून वंचित बहुजन आघाडी म्हणजेच MIMचा उमेदवार निवडून देखील आला होता, परंतु यावेळेस त्या ठिकाणचे उमेदवार आणि निवडून आलेल्या उमेदवारामध्ये जवळपास 4 लाखाचा फरक आपल्याला पाहायला मिळाला आहे। तर चला पाहूया छत्रपती संभाजीनगरमधून वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला किती मते मिळाली। छत्रपती संभाजीनगरमधून जे आहे वंचित बहुजन आघाडीकडनं अफसर खान यांना उमेदवारी देण्यात आलेली होती। अफसर खान यांनी सकाळी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर संध्याकाळी त्यांना वंचित बहुजन आघाडीकडनं ज्या उमेदवारी देण्यात आली आणि त्यासोबत त्यांची संपूर्ण औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा झाली, कारण त्यांना जी उमेदवारी देण्यात आलेली होती अचानकपणे देण्यात आलेली होती आणि वंचितच्या अंतर्गत गटाकडनं देखील त्यांना विरोध होता असं सांगितलं जातंय। तर वंचित बहुजन आघाडीच्या अफसर खान यांना एकूण 60,266 मते मिळाली, ज्यामुळे सर्वच ठिकाणी या गोष्टीची देखील चर्चा होताना आपल्याला दिसत आहे आणि उमेदवार जो विजय उमेदवार आहे त्याच्यापेक्षा जवळपास 4 लाख मत त्यांना कमी मिळाली होती। तर दुसऱ्या नंबरवरती येतो शिर्डी लोकसभा मतदारसंघ। या ठिकाणावरनं उत्कर्ष रुपोते यांना उमेदवारी देण्यात आलेली होती। उत्कर्ष रुपोते ह्या देखील मूळच्या काँग्रेसच्यात, परंतु त्यांनी देखील वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर त्यांना वंचित बहुजन आघाडीकडनं ज्या तिकीट देण्यात आलं, तर त्यांना जवळपास या ठिकाणावरून जी मते मिळाली ती मिळाली 90,929। तर तिसऱ्या नंबरवरती पुणे लोकसभा मतदारसंघ येतो। पुणे लोकसभा मतदारसंघातून वसंत मोरे उभे राहिले होते। वसंत मोरे यांची खूप मोठ्या प्रमाणात चर्चा होती, त्यांच्या दिसणाऱ्या भव्य दिव्य रॅल्या आणि हे सर्व पाहून त्यांना जवळपास 1 ते 1.5 लाखाच्या वर मते मिळतील असं बोललं जात होतं, परंतु त्यांना फक्त त्या ठिकाणी 32,000 मते मिळालीत आणि विजय उमेदवार आणि त्यांच्यामध्ये 5 लाख मतांचा फरक होता, त्यामुळे या गोष्टीची देखील मोठ्या प्रमाणात चर्चा होती। तर येणाऱ्या व्हिडिओमध्ये वंचित बहुजन आघाडीला वंचित घटकाने का नाकारलंय आपण पाहणार आहोत, परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या।